एकदा सुंदर नावाच्या गावामध्ये जोमोन नावाचा एक मुलगा राहायचा. जोमोन त्याच्या शाळेला रोज पायी जायचा. त्याची शाळा त्याच्या घरापासून जरा दूरच होती. अशाच एका दिवशी आपला जोमोन थकून भागून त्याच्या शाळेमधून परत येत होता. सगळी मुलं शाळेमधून लवकर निघाली होती. बिचारा जोमोन लठ्ठ असल्यामुळे हळूहळू चालत येत होता. तो हळूहळू आमराईकडे चालत आला. तिथे त्याने मुलांना आंबे तोडताना बघितलं. वा, आंब्याच्या झाडावर किती आंबे आहेत. मला एक मिळाला असता तर खाल्ला असता. हा कोण आहे? अरे हा तर तो जाड्या जोमोन. तू इथे कसा? हा तर कदाचित चालू पण नाही शकणार. मित्रांनो, तुम्ही मला एक आंबा देऊ शकता का? तुम्हाला कळलं का मित्रांनो? ह्याला बहुतेक आंबा हवा आहे. जर तुला हवा असेल तर तू स्वतः का नाही तोडून घेत? बिचारा जोमोन खूप उदास झाला. तो दगड उंच फेकू शकत नव्हता. तुम्ही मला एक आंबा देऊ शकता का? नाही, आम्ही नाही देणार. मी तुम्हाला माझी कलर पेन्सिल देईन. कोणाला पाहिजे तुझी कलर पेन्सिल? आमच्याकडे पण आहे. मग तुम्हाला माझी वॉटर बॉटल देऊ का? नाही, तुझी ही जुनी बॉटल आम्हाला नकोय. तू आम्हाला वाटेल ते दे, पण आम्ही तुला आंबा मुळीच नाही देणार. हा जाड्या ना मूर्ख आहे, पण बिचारा आहे. त्याच वेळेस एक माकड झाडाच्या फांदीवर बसला होता. तो हे सगळं बघत आणि ऐकत होता. बिचारा मुलगा, सगळे मिळून त्याला चिडवतात आहे. मी त्याची मदत कशी करू? अरे हां. पिकलेले आंबे. हे आपण आता काय बघितलं? आपण जोमोनची मजा नव्हती उडवायला पाहिजे. हो, जर आपण जोमोनला हे आंबे दिले असते तर त्याने पण आपल्याला पिकलेले आंबे दिले असते. आता कसं विचारायचं त्याला? हे किती गोड आहे. मध जास्ती गोड की हे आंबे? अर्थात हे आंबे जास्त गोड आहेत. तू आम्हाला आंबा देऊ शकतो का मित्रा? आपण सगळे मिळून खाऊ. तू आम्हाला पण देऊ शकतो का हे? आपण सगळे हे वाटून घेऊ आणि खाऊ. का नाही? इकडे या. हे घ्या, खा. सगळे जण खाऊ शकतात. तू आम्हाला माफ करू शकतो मित्रा? कशासाठी? तुला आंबे नाही देण्यासाठी आणि जाड्या म्हणण्यासाठी. काही हरकत नाही. आता तुम्ही सगळे माझे मित्र आहात, हो ना? ते पुरेसं आहे. आम्हाला कच्चे आंबे मिळाले, आम्हाला पिकलेले आंबे मिळाले आणि आम्हाला चांगला मित्र पण मिळाला.
आम्हाला कच्चे आंबे मिळाले, पिकले आंबे मिळाले आणि एक मित्रही मिळाला. आणि अशा प्रकारे चांगल्या मनाच्या जोमोनला भरपूर आंबेही मिळाले आणि भरपूर मित्रही मिळाले. अरे लवकर करा, आपल्याला अजून खूप न्यायचंय. लवकर लवकर करा. लवकर हात चालवा, नाही तर एक गाडी बोलवावी लागेल. किती काम आहे. मी काय म्हणते, आपण थोडा वेळ झोपायचं का? काय म्हंटल तुम्ही? काही नाही, मी तर म्हणत होते की आपण लवकरात लवकर काम करू आणि मग आराम करू. आणि जेव्हा मुंग्या आपलं काम संपवण्याच्या कामात लागल्या होत्या तेव्हा त्यांना एक मोठा आवाज ऐकू आला. हा आवाज कसला आहे? मला कसं माहिती असेल? मी पण तर इथेच आहे ना तुझ्यासोबत. मला काय जादू न कळणार आहे का? चल बघून येऊ. त्या दोघी पण हळूहळू त्या आवाजाच्या दिशेने जाऊ लागल्या. काही कठल किंवा आंबा मिळाला तर आपण इकडे मस्ती करणाऱ्या मुंग्यांवर ते ठेवू. तिकडे बघ. अरे तिथे एक मधमाशी बेशुद्ध पडलीये. मला वाटतं की आपण हिला डॉक्टर किन्नरकडे घेऊन जायला पाहिजे. अरे ही तर शुद्धीत आहे. तर तिला बेशुद्ध होऊ दे, मग घेऊन जाऊ. झाली बेशुद्ध. चल ही इकडे, हिला तुझ्या डोक्यावर ठेवून घेऊन जाऊ. हा गरज नाही. तर मग हिला उचलून घेऊन जाऊ. तू डोकं पकड, मी पाय पकडतो. नाही नाही, हे नाही चालणार. तू हिचे पाय पकड, मी तिचं डोकं धरते. सगळ्यांना हे कळलं पाहिजे की आपण किती महान आहोत. त्या मधमाशीला घेऊन त्या दोघीही डॉक्टरकडे जाऊ लागल्या. वर झाडाच्या शाखेवर बसलेला पतंग हे सगळं बघत होता. ओहो, बिचाऱ्या मधमाशीला या दोघांनी बेशुद्ध केलं आणि आता किडनॅप करून घेऊन चाललेत. आता दाखवते यांना. हे सगळं कसं घडलं? जे झालं ते नव्हतं घडायला पाहिजे. गुरुजी, तुम्ही असे मागे पुढे का चालत आहात गुरुजी? ओह माझ्या शिष्या, मी तुला काय सांगू. मी एका खोडकर हत्तीला रडू न येण्याचं औषध दिलं होतं. मग काय रडणं थांबलं, पण त्याचं हसणं सुरू झालं. ते काही असो, रडणं तर थांबलं ना. हा ते थांबलं. गुरुजी तिथे पहा, एक संधी स्वतः चालून येते. पाऊस, तेही वसंत ऋतूमध्ये. अरे गुरुजी, वर नाही, खाली पहा. तू बरोबर बोलतोयस माझ्या शिष्या. जरा बघा तर गुरुजी, असं वाटतंय त्याला चालायला त्रास होतोय. आपण जाऊन त्यांची मदत करायची का? नाही नाही, त्यांना हळूहळू येऊ दे की. पण असं का गुरुजी? अरे ते मास्तर आपल्यासारखे डॉक्टर्स आपले इंटरनॅशनल प्रश्न विचारू शकतो. म्हणजे कसे प्रश्न? तुम्ही याला इथे आणायला उशीर का केला, असे प्रश्न. तुला बुद्धीच नाही. जेव्हापासून तुमच्या सोबत राहतोय तेव्हापासून. डॉक्टर, जरा बघा तर, हा बेशुद्ध झाला. तुम्ही हिला इथे आणायला उशीर का केला? हा जेव्हा पडला होता ना तेव्हा शुद्धीत होता डॉक्टर. आम्ही ह्याच्या बेशुद्ध होण्याची वाट बघत होतो. बघ तर, डॉक्टर किती लक्ष देऊन चेकअप करतात आहेत. हो हो, हे तर खूपच तज्ञ डॉक्टर आहेत. आणि तेव्हा मधमाशांचा समूह तिथे पोहोचला. अरे बघ, मधमाशांचा कळप. तुम्ही माझ्या भावाला किडनॅप का केलंय? नाही, आम्ही त्याला किडनॅप नाही केलंय. मग तुम्हीच तर त्याला इथे आणलं आहे. मधमाशांचा समूह आणि मुंग्यांमध्ये एक भांडण सुरू झालं. एका साधारण गोष्टीवर इतके भांडतायत. हे काय होतंय? मी स्वप्न बघतोय का? स्वप्न नाहीये ग, तुझ्या शुद्धीवर येण्यासाठी हे भांडण सुरू आहे. तर मला काय झालं होतं हे सांगून भांडण थांबायला पाहिजे.
हो, तू हे नक्कीच केलं पाहिजे. पण मग सगळ्यांना माझ्या चुकीबद्दल कळणार. तरी तुला सगळ्यांना खरं सांगावंच लागणार, मग भांडण थांबेल. ठीक आहे, तुम्ही सगळे थांबा रे. वा, किती शांत वाटतंय. बघा ते काय की मी पडली होती आणि बेशुद्ध झाली. ओहो, फसले. इथून पळावं लागेल, नाहीतर या मधमाशा मला मारून माझी चटणी बनवून टाकतील. बघितलं काय बोलली ती? बघितलं नाही, पण त्याचं म्हणणं ऐकलं. खरं काय आहे हे न ऐकता तुझ्याशी भांडण केल्याबद्दल माफी मागते. मधमाशीकडनं खरं ऐकल्यानंतर मधमाशांच्या समूहाला घाई केल्याची आपली चूक समजली आणि त्यांनी मुंग्यांकडे माफी मागितली. हॅलो जुनू, काय झालं तुला? तू आज असा अशक्त का दिसतोयस? मी काय सांगू, मी खूप दुःखी आहे. अरे, तुझ्या आवाजाला काय झालं? हीच तर अडचण आहे माझ्या मित्रा. मी जोरात भुंकू शकत हो नाहीये. हो, असं वाटतंय की तू आजारी पडलायस. या कुत्र्याला बरं नाही आहे. आपल्याला याला कुठेतरी सोडावं लागेल. मीही खूप दिवसांपासून हाच विचार करत होतो. न भुंकणाऱ्या कुत्र्याचा काहीच फायदा नाही. तर विचार काय करताय? त्याला खाऊ तर नाही घालावं लागणार. ठीक आहे, उद्या सकाळपर्यंत वाट पाहू. आणि ही मांजर, ही कुठून आली? हिला हाकला इथून. पण उद्या काहीही करून याला आपल्याला बाहेर सोडावंच लागेल. अरे, तू अजिबात काळजी करू नको. आपण कुठला तरी मार्ग नक्की शोधू. ये तू माझ्यासोबत. बरं ठीक आहे, मी येतो. आता जास्ती नको विचार करू. चल जाऊ. काळजी नको करू मित्रा. हे काही कुठलं मोठं संकट नाहीये. आणि मग जुन्नू त्या मांजरी सोबत पायी पायी आपल्या मालकाच्या घरापासून बराच दूर चालला गेला. ए मित्रा, मला सांग आपण कुठे जातोय? घाबरू नको. आपण आता जंगलात चाललो आहोत डॉक्टर उल्लूंना भेटायला. काय म्हंटल? जंगल? मला भीती वाटते. मी आधी कधी जंगलात गेलो नाहीये. तू घाबरू नको. मी आहे ना तुझ्या सोबत. तू न घाबरता बिंदास चल. आणि अशा प्रकारे जुन्नू पहिल्यांदा त्या मांजरी सोबत जंगलाकडे चालला गेला आणि दुसऱ्या सकाळी दोघेही जंगलात पोहोचले. पहिल्यांदा जंगल बघण्याची उत्सुकता जुन्नूच्या चेहऱ्यावर दिसत होती. हो, वा, ही जागा तर खरंच खूप सुंदर आहे. बरोबर. हे आपल्या गावासारखं नाहीये. इथे आपल्याला पूर्ण स्वातंत्र्य आहे. ओ, तू तर इथे दररोज येत असशील मित्रा. किती नशीबवान आहे तू. मला ईर्ष्या होते. माझा आजार जणू गेला समज. मी आता बरा आहे मित्रा. तसं आपण इथे पोचलो आहोत, पण आपल्याला इथून कुठे जायचंय? ते ना आपल्याला कोणाला विचारावं लागेल. काय? तुला योग्य रस्ता माहित नाहीये? ते काय आहे की मला आठवत नाहीये. बघ, चल त्या मिठ्ठूला विचारू. ए मित्रा, तू इकडे येशील का? काय पाहिजे तुम्हाला? मित्रा, आम्ही जवळच्या गावातून आलो आहे कशासाठी? डॉक्टर घुबडाला भेटायला. घुबड डॉक्टर? बेडे कुठले? घुबड डॉक्टर आता तर गावामध्ये राहतात. लवकरच इथून निघून जा, नाहीतर ते तुमच्यासाठी धोकादायक राहील. मित्रा, तू खरं सांग, तुला माहिती होतं ना की घुबड गावातच असणार? हो, मला माहिती होतं. तर तुम्हाला इथे का आणलं? चल इथून, मी तुला सगळं काही सांगते मित्रा.
खरं सांग, तू मला खोटं का बोललास? खरं सांगू तर मला जंगल बघायची खूप इच्छा होती मित्रा, पण मला एकटं यायला भीती वाटत होती. अच्छा, मग मी तुझ्या सोबत आहे, घाबरू नको. ते तर मी तर असाच डायलॉग मारला मित्रा, मला माफ कर. चल लवकर गावात जाऊन डॉक्टर घुबडाला भेटू. मी बरा होईन तेव्हाच माझे मालक मला घरी नेतील. जुनू, माझ्या मित्रा, आपण आता एवढ्या दूर तर आलोच आहोत, तर आपण एकदा जंगल फिरायचं आणि मग गावी परत जायचं. आहा, आजचा शिकार तर खूप मोठा शिकार आहे. तुला काय पाहिजे? मधून सरक. माझ्या परिसरात येऊन मलाच दूर जायला सांगतोयस काय? तुझ्यात इतकी हिम्मत आली तरी कुठून? तू सरकतोस की नाही? तुला कळलं की मी कोण आहे तर असाच सरकशील. ओहा, तर सांगूनच दे, आहेस कोण तू? मी एका शूरवीर बिबट्याच्या बछड्यासोबत जंगल फिरायला आलोय. मला जंगलात फिरायचंय. याच्या म्हणण्यात दम तर आहे, आणि हा तर बिबट्यासारखाही दिसतोय. एक गोष्ट सांग, तू कुठल्या बिबट्याबद्दल बोलतो आहेस? एक असा बिबट्या जो या जंगलाचा रक्षक आहे. हा तर खरं बोलतोय. असं आहे का? तर तुम्ही तुमचा प्रवास सुरू ठेवा. बिबट्या भावाला माझा सलाम सांगा. बघ, साप गेला. खरंच गेला ना. अच्छा, तू त्या बिबट्याला कसा ओळखतो? बिबटे तर प्रत्येक जागी महान मानले जातात. बरोबर म्हटलं ना मी? अच्छा, असं आहे का? चल, आपण त्या सापापासून तर वाचलो, पण आता इथून पटकन निघू. कुठे? घरी. इथे खूप धोका आहे. आणि त्याच वेळेस एक कोल्हा आणि एक बिबट्या त्याच रस्त्यावरून जात होते. हा राजा सिंह तर खूपच अहंकारी आहे. माहितीये, पण पुढच्या वेळी मी राजा बनणार. तुम्ही राजा बनाल तरच जंगलाचा विकास होईल ना. असं वाटतंय कोणीतरी येत आहे. मित्रा, खरं सांग, तू इथे कधीच आला नव्हता ना? आता मी काय सांगू मित्रा, मी आज पहिल्यांदा जंगल फिरायला आली आहे. खूप दिवसांपासून माझी इच्छा होती. अरे मग? मी खरंच सांगतेय मित्रा, आजपर्यंत कधी बाजूच्या गावात पण नाही गेलीये मी. कोण आहात तुम्ही? या जंगलात तुम्हाला आधी कधीच नाही बघितलं. तुमची एवढी हिंमत, तुम्ही इथे फिरायला आलात? मी तर आदरपूर्वक तुम्हाला नमस्कार करत होतो. मी यांचा छोटा भाऊ आहे. खरंच तुझा छोटा भाऊ आहे? जर तुम्ही मला विचाराल तर याचं खरं उत्तर तर माझ्याकडेही नाहीये, कारण मला स्वतःला संशय आहे. दिसतो तर खरं तर माझ्यासारखाच आहे. मला आई म्हणालीच होती की माझा एक भाऊ आहे. अच्छा, पण तू कोण आहेस? अरे हा तर माझा मित्र आहे, आमच्या बिबट्या राजाचा वारसदार. हाच तुम्हा दोघांचं स्वागत मी पाहुण्यांसारखं करणार. माझ्या भावा, तू माझ्यासोबत घरी नाही चालणार आहेस का? येऊ, नक्की येऊ. आम्ही इतक्या दूर तुम्हालाच तर भेटायला आलो आहे. जुन्नूच्या खोट्या बोलण्यावर विश्वास ठेवून कोल्हा आणि बिबट्याने त्या दोघांना सोबत घेतलं आणि त्यांची चांगली खातिरदारी केली. जर का आपण दोघं इथेच राहिलो तर मित्रा? अरे मूर्खा, आपण तुझ्यामुळे इथे अडकलो आहे. आपलं खोटं पकडलं जाऊ शकतं. आपल्याला लवकरात लवकर इथून पळावं लागेल. जंगलाजवळ एका गावामध्ये किंगिणी नावाचं एक वासरू राहायचं. किंगिणी सुंदर होती आणि खोडकरही होती. अरे, सकाळ झाली. मी
उठायला हवं. मला खूप भूक लागलीये. मी तलावाकाठी जाऊन गवत खाऊन येतो. तिकडलं गवत खूपच चविष्ट आहे. त्याच्याबद्दल विचार करूनच तोंडात पाणी आलं. किंगिणी, थांब. एकटी नको जाऊस, मी पण येते. हत्तींचा कळप तळ्यावर आला असेल. एकटं जाणं धोक्याचं राहील. काही नाही होणार आई, मी काळजी घेईन. काय करावं, ऐकतच नाही ही. मला तर कुंजन अजून इथे कुठेच दिसत नाहीये. सकाळ तर झालीये, पण हा अजून उठला नाहीये का? मला तो इथे पण नाही दिसत आहे. एक काम करते, मी त्याच्या घरी जाते आणि त्याला घेऊन येते. किंगिणी वासरू आणि कुंजन नावाची एक मुंगी खूप चांगल्या मैत्रिणी होत्या. कुंजा, कुंजा, बाहेर ये ना, आपल्याला जायला हवं. सकाळ झाली वाटतं. अरे हे काय किंगणी, सकाळी सकाळी कुठे चाललीस? तू लवकर ये ना, मला खूप भूक लागलीये. मला ते तलावाजवळचं स्वादिष्ट गवत खायचंय. तर मग तू लवकर जा आणि गवत खाऊन परत ये. कालच मी माझ्या घरामध्ये सगळं अन्न भरून ठेवलंय. असं नाहीये कुंजा, तुझं न येणं योग्य नाहीये. कदाचित तो हत्तीचा कळप तलावाजवळ पोचला असेल. त्याच्यातला तो मनियन हत्ती खूप दुष्ट आहे. तो जेव्हाही मला बघतो तेव्हा लगेचच मला पकडायला धावतो. तो मला कधीच गवत नाही खाऊ देणार. तो स्वतः पण नाही खाणार आणि स्वतःचं पोट पण नाही भरवणार. अच्छा, पण तिकडे येऊन मी तुझ्यासोबत करू काय? तू फक्त माझ्या जवळ उभी राहा आणि मी जेव्हा गवत खात असेन तेव्हा तू तलावाकडे लक्ष ठेव. ते जसेच तलावाच्या बाहेर येतील तसं आपण तिथून लगेच खूप दूर पळून जाऊया. असं आहे का? मग मी येते. आणि कुंजन मुंगी आणि किंगिणी तळ्याकडे जायला निघाल्या. अगं किंगिणी, आपण मनियन हत्तीला असं सहज जाऊ द्यायला नाही पाहिजे. तो स्वतः तर गवत खात नाही ना, आणि तुला पण तो खाऊ देत नाही. हे तर बरोबर नाही ना? हो, तू एकदम बरोबर बोलते आहेस. पण जर आपण हत्तींसोबत मस्ती केली तर आपण संकटात सापडू शकतो. हत्ती खूप जास्त शक्तिशाली असतो. आपण त्यांना कधीही नाही हरवू शकत. म्हणून ह्याचाच घमंड त्या मनियन हत्तीला आहे. त्याच्या अहंकाराला मीच तोडते आज. तू खूप जास्त छोटी आहे त्याच्यासोबत लढाई करायला. त्या हत्तीला तुझ्यावर फक्त पाय ठेवायची कमी आहे. राम, बाकी तुला माहितीच आहे. हो, मी छोटी आहे, खरं आहे हे. पण मी पण खूप काही गोष्टी करू शकते. चला बघूया ही छोटी कुंजन त्या हत्तींसमोर काय करू शकते. तू फक्त बघ, मी तुला दाखवते मी काय करते ते. कुंजा, मला तुझं बोलणं ऐकूनच भीती वाटायला लागलीये. अगं घाबरू नकोस.
किंगिनी तिथे काय गवत खायला आलीये? तिच्यात आज इतकी हिंमत कशी काय आली? तिने काय मला इथे आज बघितलं नाही? काही हरकत नाही, मी तिला आज आठवण करून देतो. अरे त्यांनी आपल्याला बघितलं. आता आपण काय करायचं? तू न घाबरता छान पोट भरून गवत खा. मी तिला इतक्या जोरात आवाज दिला तरी सुद्धा तिला काही फरक नाही पडला. आता मला जाऊन तिला पकडावंच लागेल. मनियन सोबत मी आता बोलते. मनिया, थांब तिथेच. किंगिनीने तुला कधीच त्रास नाही दिला, तर मग का बरं तू सारखा तिला विनाकारण पळवून लावतोस? तू होतेस कोण मला हे सगळं बोलणारी? जर मी तुझ्यावर पाय ठेवला तर तू पूर्णपणे तिथे चिरडला जाशील. तुझ्या आयुष्याच्या भल्यासाठी सांगतोय, तू या सगळ्यातनं दूर राहिली तरच बरं आहे. खूप दुखत आहे. कृपा करून माझ्या सोंडेतनं लवकर बाहेर निघ. मी काही इतक्या सहजासहजी बाहेर नाही येणार. मी तेव्हाच बाहेर येईन जेव्हा तू किंगिनीला परत कधी त्रास न देण्याचं वचन देशील. कुंज, नाही कुंज, मी कधीही परत किंगिनीला त्रास नाही देणार. तू प्लीज बाहेर येऊन जा. मनिया, तू शक्तिमान आहेस, पण तू तुझी शक्ती दुसऱ्यांना घाबरवण्यासाठी नाही वापरली पाहिजे. तू तर तुझी शक्ती दुसऱ्यांची मदत करण्यासाठी वापरली पाहिजे. परत कधीही मनियन हत्तीने दुसऱ्या कोणत्याही प्राण्याला त्रास नाही दिला. आणि एवढंच नाही, कुंजन, किंगिणी आणि मनियन खूप चांगले मित्र बनले. एक 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14. आपण कुठे लपायचं? आपण या झाडामागे जाऊन लपायचं का? अरे बिलकुल नाही. आपण दोघं समजा एकाच ठिकाणी लपलो, तो आपल्याला लवकर शोधून घेईल. आपण एक काम करू, तू तिकडे जाऊन लप आणि मी इकडे कुठेतरी लपते. ठीक आहे, मी इकडे जाऊन लपतो. आता मी कुठे जाऊन लपू? हा, मी त्या टोपली खाली जाऊन लपते. जर मी ह्याच्या खाली लपली तर मला तर कोणीच शोधू नाही शकणार. 95 96 97 98 99 100. कुठे लपले असतील बरं? ए बदमाश, तुला काय वाटलं तू याच्या खाली लपलीस तर मी तुला शोधू नाही शकणार? सापडली सापडली. मला आता त्या गोपीला शोधायला पाहिजे. मी जातो. हा इथे लपलाय तर बघतोच आता मी याला.
किचन मधून येणाऱ्या गोड केकचा सुवास किती छान आहे. हा, बरोबर बोलतेस तू. चल जाऊन खाऊया. चल, मला खूप भूक लागलीये. आई, तू ते माझ्याकडून का घेतलंस? अप्पू, हे फक्त तुझ्यासाठी नाही आहे. आपण जे काही बनवतो ते सगळ्यांसोबत मिळून खातो. चला, आता तुम्ही तिघही जाऊन पहिले हात धुवून या. बघा तर तुमचे हात किती मळकट आहेत. अप्पू, आई बरोबर बोलते. चला, आपण सगळे जाऊन आपले हात धुऊया. वा, चला आता आपण केक खाऊया. हा अप्पू, बरोबर स्वच्छ झालेत ना? आता स्वच्छ आहे. हो हो, अप्पू खूप स्मार्ट आहे. आणि माझं काय? तू पण स्मार्ट आहेस. आणि माझं काय? हो हो, तू पण स्मार्ट आहेस.